केवळ संशयाच्या आधारावर आरोपींना दोषी ठरवू शकत नाही, त्यामुळे सगळ्या आरोपींची निर्दोष सुटका करण्यात येते असं न्यायालयाकडून सांगण्यात आलंय। मालेगावमध्ये 29 सप्टेंबर 2008 साली झालेल्या भीषण बॉम्बस्फोट प्रकरणी न्यायालयानं हा निकाल दिला। मालेगाव स्फोटातील आरोपी लेफ्टनंट कर्नल प्रसाद पुरोहित यांची निर्दोष सुटका झाल्यानंतर पुणेकरांनी जल्लोष साजरा केलाय। तसंच त्यांच्या शेजाऱ्यांनीही खूप आनंद झाल्याची प्रतिक्रिया दिली। निकाल ऐकताच साध्वी प्रज्ञा सिंग यांना रडू कोसळलाय। विशेष न्यायालयाने निकाल देताना 17 वर्षांनंतर सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता केली। त्यावर आता साध्वी प्रज्ञा यांनी प्रतिक्रिया देखील दिली। मालेगाव बॉम्बस्फोट निकालावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील प्रतिक्रिया दिली। दहशतवाद ना कधी भगवा होता ना कधी राहणार असं फडणवीस म्हणाले। तर सत्य कधी पराभूत होत नाही अशी प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली। हिंदू दहशतवाद नावाचा भंपक शब्द काँग्रेस षड्यंत्रकारी नेत्यांनी आणल्याचा हल्लाबोलही त्यांनी केलाय। हिंदू कधीही देशविरोधी कृत्य करू शकत नाही असंही त्यांनी म्हटलंय। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।